तर बघू शकता वारा खूप जबरदस्त आहे. हा हा हा, या मुलाची छत्री बघा. आता वाजलेले आहे सकाळचे 11:45 आणि थोडा लेटच मी बाहेर निघालो आज फिरायला, कारण की काल रात्री लेट झोपलो आणि काल जागी एका जाणार होतो पण ते प्लॅन कॅन्सल झाला, म्हणजे एका स्पॉटला. तर बघू शकता वारा खूप जबरदस्त आहे. इथे सकाळी पाऊस पडला होता आणि काही जागी ऊन आहे आणि काही जागी जबरदस्त वारा सुटलेला आहे आणि थंडही चांगले आहेत. जस्ट हॉस्टेलच्या खालती उतरलो आणि हात पटकन गार पडलेले आहेत. तर आज मी चाललेलो इथे कास्टलकडे. तर आज जास्त करायचं आहे आणि 1 वाजेपर्यंत मला त्या तिकडे ते राहायचं आहे, काहीतरी ते कास्टलमध्ये काहीतरी गनशॉट होतात तिकडे, ते बघायला. आणि प्लस बघूया तिथे आतमध्ये तिकीट भेटते का नाही आतमध्ये ते कास्टलमध्ये जायला, कारण की मी ऐकलं होतं की तिकडे ऑनलाईन बुकिंग अगोदर करावी लागते, नाही तर ते तिकीट ऑलरेडी सोल्ड आउट होतात ऑनलाईन सुद्धा. तर ऊन आणि वारा एक वेगळी मजा. बस त्याच्याबरोबर जो हवा सुटलेला आहे, एकदम थंड हवा सुटलेला आहे. तर कॅप घालावी लागणार, तर थोडा वेळा स्कार्फ पण घालावं लागणार, त्यानंतर ग्लोव्स पण घालावे लागतील, म्हणजे आपल्याला सवय नाही बाई एवढ्या थंडीमध्ये हे करायची. तर हा इथे एक स्पॉट, इथे एक व्हिडिओ बनवूया. बोल हॅरी पॉटरचा काय बोलतात यार, फील होतो इकडे. हॅरी पॉटरमध्ये होतो ना तसा तो लोकेशन, त्याचा तो फील होतो. तर मी आता इथे एक इंस्टासाठी एक व्हिडिओ बनवतो. तोपर्यंत काय काय जणांना कॅमेरा दिला तर झाले, फोटोंची पण वाट लागतात. तर आता मी निघालेलो आहे कास्टलकडे. तर निघूया आता, अर्धा तास राहिलेला आहे आपल्या तिकडे. आता आपण फटाफट चालत जाऊया, म्हणजे इथे आवाज भरपूर भरलेला आहे आणि कदाचित पाऊस चांगलाच पडणार आहे वाटतं इकडे. तर आपले वांदे होतील. पाऊस इथे पडला, एक तर छत्री पण नाही आपली, तर पडला तर थांबावं लागणार आहे. आणि पाऊस पडल्यानंतर जो वारा परत थंड होणार, वारा सुटणार आणि वारा जो थंड होणार मग लागणार. अरे देवा, लागतोय यार, थकवा लागतोय. हा, कदाचित मी जिथून चालत आलो तो डायरेक्ट असा हिल टाईप आहे आणि दुसराही रस्ता असेल, पण आपल्याला शॉर्टकट मारायची सवय आहे ना भाई. दी स्कॉच विस्की एक्सपिरियन्स. स्कॉटलंडला आलं आणि माणूस स्कॉच ट्राय नाही करणार तर कसं होणार, पण आपल्याला नाही करायची आहे, आपण फक्त इथे फिरायला आलेलं आहे. आणि हा रॉयल मिल एरिया तर चांगलाच फेमस एरिया आहे त्याच्यामध्ये. तर इथे पाहताय पब्लिक जबरदस्त आहे इकडे, थंडीचा एन्जॉय करायला आलेलं आहे. आणि इथे ना मी आता एक दाखवतो, तिथे एक ना माणूस फोटो काढतोय, तर त्याच्याकडे ना त्यांनी DSLR कॅमेरा तर याच्या आतमध्ये ठेवलेला आहे. एका जुनी फ्रेम असतात ना फोटो काढायचे त्याच्या आतमध्ये, आणि फोटो काढतात. आणि जे फोटो पण येतो त्याचा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटमध्ये. फोटो फॉर डोनेट्स. आता तो माहिती नाही किती पाहून घेत आहे, पण पब्लिक चांगलंच लाईन लावतोय, कारण तो फोटो पण आहे ना एक अमेझिंग. याचा जुना पेपर आहे ब्लॅक अँड व्हाईट सारखा, त्याच्यामध्ये ते फोटो येतात. तर पब्लिकची ही लाईन लागली इथे चांगलीच. तर आपण जाऊया इथे कास्टलकडे. तर या कास्टलकडे आलेलो आहे. तर इकडे टायमिंग पण आहे एप्रिल टू सप्टेंबर मॉर्निंग 9:30 to 6 o'clock. लास्ट एंट्री म्हणजे 5 वाजता, आणि ऑक्टोबर टू मार्च 9:30 to 7 o'clock. तसं 5 o'clock सॉरी, तर 5 o'clock पर्यंत अंधार होऊन जातो. तर इथे बारकोड स्कॅन करायचं आणि इथे ऑनलाईन तिकीट घ्यायची आहे. तर सध्या पावसाचं पण प्रमाण आहे, चढाई बघा भरलेले आहेत. तर आता जस्ट तिकीट चेक केली
तिकीट ऑलरेडी सोल्ड आउट आहेत. तर 2 दिवसापूर्वी तिकीट बुकिंग करावे लागतात आहे. तर आता तिकीट भेटत नाहीये. तर सध्या आपण आता बघूया, बाहेरूनच एक्सप्लोअर करूया जेवढं होऊ शकतं तेवढं. कारण पाऊस आला तर आपल्याला परत कुठे जाऊन थांबावं लागणार आहे, कारण वारा जो सुटलेला आहे. अरे बाळ, हे बाळ एवढंच आहे, याला घेऊन ते रडतोय. अरे देवा, या थंडीमध्ये. तर हा इथला व्ह्यू. एक 5 मिनिटं आहेत आता. अरे बापरे, वारा सुटला म्हणजे कॅपच उडणार होती आता. तर 5 मिनिटांमध्ये आता तो गनशॉट होणार आहे. तर ते बघूया, आपण ऐकूया. तर ह्या इथे आहे खाण्यापिण्याचा प्रबंध. कॉफी शॉप आहे, बर्गर आहे, हॉटडॉग, सँडविच, हा इथे एरिया आहे. झालंच तर उद्या मी ट्राय करणार आहे इथे संध्याकाळी यायला. तर या कास्टलवर ना संध्याकाळी लाईट चांगली लावतात. हा 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 हा. तर तुम्हाला माईक मध्ये कळत असेल हवा किती आहे. येत असेल तर, कारण 100% नॉईस कॅन्सलेशन आहे. पण वारामुळे तर वारा तर येतच असेल त्याच्यावर चांगलाच. तर आता आपल्याला इथे ट्रायपॉडला आपला मोबाईल लावायचा आहे आणि आपल्याला काहीतरी फोटो काढायचे आहेत. तर थोडा आपण आता व्हिडिओ शॉट करूया, स्टॉप करूया आणि थोड्या फोटो काढूया. पण आईला इथे मोबाईल घेऊन कॅमेरा स्टँडला लावायचा, तर तो पण 100% हवेने पडणार. तर चला बघूया, ट्राय करूया कितीपर्यंत आपले फोटो येतात. आता ह्या साईडला आलेला तर इथे काही अंडरपास जातो आणि ते हॉस्टेल पण भरपूर आहे. हा एरियामध्ये पण बघितलं काय काय हॉस्टेल आहेत, जे मी याच्यात पाहिलेलं होतं booking.com मध्ये. तर ह्या साईडला पण याचे हॉस्टेल आहेत. लोकेशन आहे या साईडला. तर या साईडला पब्लिक फोटोसाठी भरपूर जमलेलं आहे. फक्त आपण ह्या साईडनी ह्या एरियात फिरूया. तुम्हाला हा एरिया दाखवतो. तर हा इकडचा रस्ता. सुंदर आहे. आणि एक वेगळं बोलताना ह्या इकडचे जसं UK मध्ये असा एरिया भरपूर कमी आहेत आणि असे जे बिल्डिंग होते भरपूर कमी होते. खाली काय काय शॉप आहेत आणि चांगलीच गर्दी आहे इकडे. म्हणजे फेमस काय ते केक आहे माझ्या मते या साईडला. चला आता आपण खालती फिरूया. या साईडला जमला तर फोटो चांगला अनुभव भेटतो आपल्याला. मजा येते या वेदरची प्लस या लोकेशनची. तर काल एडनबर्गच्या आपण एक वेगळ्या लोकेशनमध्ये होतो आणि आज आपण एक वेगळ्या लोकेशनकडे आहे. समोर काय आहे, समोर चर्च आहे वाटतं माझ्या मते. हा दिसतो ना, हा चर्च आहे. चला जाऊन बघूया चर्च आतमध्ये जाऊन. तर हा लोकेशन आपण चालूया. या तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असेल ना, बॅकग्राऊंड सुंदर आहे एकदम, मस्त वाटत असेल. हा हा हा. जेवढ्या कॅमेऱ्यामध्ये जबरदस्त दिसत असेल तेवढ्या डोळ्यांनी बघायलाही मजा वाटते. आणि इथे यायचं नाही, एक DSLR कॅमेरा पाहिजे त्याच्यामध्ये. फुल फ्रेम फोटो, मस्त व्हिडिओ बनतील, मस्त छान फोटो निघतील याच्यामधून.
तर ह्या इथून पण व्ह्यू किती सुंदर वाटतोय. जितकं होईल तितकं कॅमेऱ्यामध्ये मी कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. तर आता इथे निघूया, बाहेर जाऊया, थोडा वेळ फिरूया. आणि वाजलेले आहेत सध्या 2:30. तिच्याकडचं हॉस्टेल इथून जवळ आहे, तर जाऊ हॉस्टेलवर, खाऊ काहीतरी, मग परत बाहेर भटकायला निघूया. कारण की इथे आपल्याला बाहेर काय खायला होतं काय भेटणार नाही आहे. तर मी जे रेडीमेड फूड आणलेलं आहे त्याच्यामधलंच काहीतरी खाऊन येऊया. त्याच्यामध्ये अजून मी तुम्हाला हॉस्टेलचं दाखवलं नाही, जमलं तर हॉस्टेलचा एक व्हिडिओ बनवायचा मला. काही वेळी न बोलता न व्हिडिओ बनवता या गोष्टी अशा डोळ्यामध्ये ना भरून घ्यायचं वाटतात. आज तो पाठीमागे चर्च आहे, आता मी त्याच्यामध्ये गेलो होतो. हे माझ्या पाठीमागे इथे कोणाची वेडिंग फोटोग्राफी चालू आहे. अरे भाई हा बघा, याने पण एक इंस्टा 360 डिग्री त्यांनी त्याच्या मिनीच्या पाठीमागे लावलेला आणि व्हिडिओ. आणि खरंच इंस्टा 360 मध्ये पण ह्या लोकेशनचे जे व्हिडिओज बनतील हो अमेझिंग असणार. 360 डिग्री मध्ये खूप सुंदर बनतील. असं वाटतं की आता मला आपला काय बोलतात ट्रायपॉड स्टँड लावावं लागणार आणि थोडे फोटोज काढावे लागतील. ह्यासाठी मला आता इथे परत वेळ घालवावा लागणार आहे. तर वाजलेत 2:30. तर थोडा वेळ थांबून थोडा वेळ फोटो काढूया आपण. तर परत इथे असे कोण आपले फोटो काढणार आहेत नाही, आणि परत काय माहिती कधी येऊ. तर लोकेशन छान आहे फोटोसाठी. तर थोड्या वेळ इथे फोटो काढून घेतो ट्रायपॉडला लावून फटाफट, मग जाऊया आपण पुढे निघूया बोलतो आणि परत इथे थांबतो आणि इथे परत मी माझा वेळ घालवतो. वेळ नाही घालवत, व्हिडिओ बनवतो, थोडं पाहतो तर बरं वाटतं. पण फोटो पण चांगले येतील. चला मग आता आपण आपल्या कामाला लागूया, फोटो काढूया. म्हणजे आपल्याला इंस्टाला फेसबुकला फोटो टाकता येतील, मग पब्लिकला माहिती पडेल भाई हा जाऊन आलेला आहे. कारण की भरपूर असे व्हिडिओ माहिती नाही, कोण कुठे युट्यूबला टाकल्यानंतर बघणार नाही बघणार माहिती नाहीये. तर जे मित्र आहेत जे जवळचे ते एखाद्या वेळी फोटो बघून तरी बोलतील हा भैया गेला होता. तर मी आता काही फोटो काढतो. चला बाय.